नमस्कार, मी रूपा नाबर. माझ्या नवीन शोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी करणार आहे हे साखरेचे तळलेले मोदक. आता आपण आधी सारण करून घेऊया, कारण ते थंड झाल्यानंतर आपल्याला मोदकात भरायला सोपं पडेल. सारणासाठी एक पॅन घेतलंय, त्याच्यात घालूया 1 चमचा तूप. तूप गरम झाल्यावर 1 चमचा खसखस. ही खसखस तडतडल्यानंतर हे कातलेला ओला नारळ आहे तो घालूया आणि तो अगदी हलकासा परतून घेऊया. भाजायचा नाही आहे, जस्ट एक अर्धा मिनटं जरा गरम होऊ दे. तो त्याच्यात जाईल ही साखर. गॅस कमी करा आणि साखर आणि खोबरं एकजीव होईपर्यंत 1-2 मिनटं परतून घ्या. त्याच्यात मिक्स करूया थोड्या चारोळ्या, काजू तुकडे आणि बेदाणे. हे सारण मस्त एकजीव झालंय, तुम्ही पाहू शकता. त्याला चांगला ओलापणा आलाय. त्याच्यात आता जाईल थोडी वेलची पूड. अगदी शाई सारण आपण तयार करतोय. काजू तुकडे, किशमिश, वेलची, थोडीशी जायफळ पूडचं घालूया. आपलं सारण झालेलं आहे. आता ते थंड होईपर्यंत आपण वाट पाहूया. त्याच्यासाठी आपण एका दुसऱ्या काचेच्या बोलमध्ये त्याला काढून घेऊया, म्हणजे आपल्याला भरायला ते सोपं पडेल. आपलं सारण झालेलं आहे. आता ते थंड करायला आपण बाजूला ठेवूया आणि कणिक भिजवून घेऊया. कणिक हे आपण मैद्याचं करणार आहोत. त्याच्यात थोडासा बारीक रवा, म्हणजे तो मोदक चांगला स्टिफ होतो तळल्यानंतर. 1 चिमूटभर मीठ. जेव्हाही आपण गोड पदार्थ करतो आणि एस्पेशली मोदक किंवा कणकेचं, गव्हाचं, त्याच्यात थोडंसं मीठ घातलं की ती चव जास्ती येते त्याला. त्यामुळे थोडंसं मीठ मैद्यात घालूया. हे थोडंसं गरम केलेलं तूप 1 चमचा. आणि ही कणिक पाण्याने नाही भिजवायची आहे, ही दुधाने भिजवूया. घट्टसं पीठ भिजवून घेऊया. दूध आहे ते एकदम भसकन घालू नका. जेवढं पिठाला लागेल तसं हाताच्या ओंजळीत घेऊन पिठात घालून मग मळून घ्या. हे कणिक आता मस्त घट्ट भिजून झालेलं आहे. त्याच्यात रवा गेला असल्यामुळे आपण एका ओल्या कपड्यात त्याला झाकून ठेवूया अर्ध्या तासासाठी. आपलं कणिक भिजून अर्धा तास झाला आहे आणि सारणसुद्धा मस्त गार झालं आहे. आपण आता मोदक करायला घेऊया. मी हा एक मोठा गोळा घेते, कारण मी या कुकी कटरनी एका साईजचे करायचे प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला सुद्धा ही एक सोपी टिप आहे. एक मोठा गोळा घ्या, थोडा सुकं पीठ, आपण ही एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. कमीत कमी पिठाचा वापर करा जेव्हा सुकं पीठ आपण लाटण्याला घेतोय, कारण जेव्हा आपण मोदक करू आणि ते तळायला घेऊ तर सुकं पीठ खूप असेल तर ते तेल सगळं काळं होईल आणि मोदक दिसायला खूप खराब दिसतील. ह्या 1 साईजच्या अशा पुऱ्या केल्या कुकी कटरनी की मोदक एका साईजचे तुम्ही सोप्याने करू शकाल. त्याच्यात आता 1 चमचा सारण घालूया आणि त्याला असे पदर पाडूया. असा हा मोदक तयार होईल. आपण आता मोदक करून घेतलेले आहेत आणि तेल सुद्धा तापत ठेवलं होतं, त्यामुळे ते तापलं गेले. मंद आचेवर त्यांना तळून घेऊया. या मोदकांची अशी खासियत आहे की ते लगेच उकडीच्या मोदकसारखे खराब होत नाहीत. ते 2-3 दिवस डब्यात ठेवून बाहेर चांगले राहतात. त्यामुळे तुम्हाला कुठे घेऊन जायचे असतील प्रवासाला तरी ते आपण करू शकतो.
मोदक खरपूस आपण तळून घेतलेले आहेत. आता त्यांना आपण निथळून बाहेर काढूया. एक 5-6 मिनटं मंद गॅसवर त्यांना आपण तळले आहेत. मी प्लेट घेतलेली आहे, त्याला एक केळीचं पान कापलंय, त्याच्यात मस्त आपण त्यांना सर्व करूया. हे साखरेचे तळलेले मोदक तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा संजीव कपूर खजानाला.